जय गजानन जयच संस्कृतम रसास्वाद अन्योक्तींच्या या निरूपण मालिकेच्या या नवीन भागामध्ये आपल्या सर्व संस्कृत प्रेमींचं मनपूर्वक स्वागत. एक वेगळी अन्योक्ती आपल्या समोर आहे, अरविंदान्योक्ती. अरविंद म्हणजे कमळ हा शब्द आता आपल्याला ऐकून ऐकून व्यवस्थित लक्षात बसलेला आहे. त्या अरविंदावर म्हणजे कमळावर आधारित एक अन्योक्ती करताना फार मजेदार रचना आपल्या समोर, आणि त्या निमित्ताने जीवनाचं एक वास्तव, जीवनाचं एक मूल्य दर्शन आपल्याला या निमित्ताने कवी घडवत आहेत. त्यांनी शब्द जे वापरले ते एकेका शब्दाचा अर्थ समजून घेऊ आणि मग त्यांना अन्योक्ती स्वरूपात वेगळं काय सांगायचंय याचं चिंतन आपण करू. आई दल दरविंद स्यंदमानम मरंदम. प्रत्येक शब्दामध्ये किती वेगवेगळे मजेदार अर्थ आहेत. आई शब्द वापरला. आई हा शब्द संबोधनासारखा आहे. अरे, समोरच्याला जेव्हा आपण आदरार्थी असेल तर अहो अशा अर्थाने जेव्हा समोरच्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा समोरच्याला मी तुलाच बोलत आहे हे ठासून सांगण्यासाठी जेव्हा आपण असा शब्द वापरतो, जसं आपण पूर्वी पाहिलं होतं रे रे दोनदा वापरलं होतं. रे रे चातक, त्यातला जसा अर्थ आहे तसा तिथे आई शब्दाचा आहे. आई दलद अरविंद, दलत शब्द वापरला. दलत शब्दाचा अर्थ आहे उमलत असलेलं, फुलत असलेलं, पूर्ण फुललं नाही, आणखीन संपूर्ण त्याच्या पाकळ्या पडण्या इतकं आता त्याचा विकास पूर्ण झाला आणि नंतर कोमे जायला लागलं, ती रचना नाहीये. फुलत असलेलं याचा अर्थ आणखीन टवटवीत असलेलं, आणखीन उपयोगी असलेलं, पुढच्या अशा सगळ्या घटकांचा विचार करायचा आहे त्याच्यासाठी वापरलं. दलद म्हणजे निर्माण होत असलेलं, उमलत असलेलं, फुलत असलेलं असं अरविंद म्हणजे कमळ. कसं आहे? स्यंदमानम मरंदम. मरंद शब्दाचा अर्थ आहे मकरंद. त्यामध्ये असणारा जो मध आहे त्या मधाचं वर्णन केलं. कसा? स्यंदमानम. अत्यंत सुंदर शब्द लक्षात घ्या. भारतीय संस्कृतीत काही काही फार गोड शब्द आहेत. त्यातला एक स्यंदमान. स्यंदमान याचा अर्थ ओसंडून वाहणे, ज्याच्यामधून मध अक्षरशः ओसंडून वाहत आहे, इतका मध भरलेला आहे, अशा अर्थाने तो शब्द वापरायचा आहे. ओसंडून केव्हा वापरेन, वाहील, त्याचं उत्तर आहे जेव्हा आतमध्ये गच्च भरलेलं असेल. म्हणून काही काही शब्द किती सुंदर तयार झालेत लक्षात घ्या. इतर वेळा ज्या गाणपत्य संप्रदायाचा मी अभ्यास करतो, त्याच्यावर काही पद्धतीने निरूपण करतो, त्या गाणपत्य संप्रदायाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे मुद्गल पुराण. किती मजेदार शब्द आहे लक्षात घ्या. महर्षी मुद्गलांनी राजा दक्षाच्या निमित्ताने संपूर्ण विश्वाला केलेला उपदेश म्हणून त्याचं नाव मुद्गल पुराण. पण तो मुद्गल शब्दच किती गोड आहे लक्षात घ्या. मुद शब्दाचा अर्थ आहे आतला आनंद, बाहेरून होणारा नाही. काहीतरी पाहिलं म्हणून झालेला आनंद, काहीतरी ऐकलं म्हणून झालेला आनंद असा नाही, आतला आनंद. तो आतला जो आनंद आहे त्याला मुद असं म्हणतात. आणि गल शब्दाचा अर्थ आहे ओसंडून वाहणे. म्हणजे धक्का जरी लागला, एखादं भांड जर पूर्ण भरलेलं असेल तर साधा हिशोब सांगताना प्रवचनात मी गमतीने सांगत असतो, सहज आपल्या समोर सांगतो की लक्षात घ्या, पाण्याचं भांड आहे, धक्का लागला बाहेर काय येईल? पाणी येणार आहे, कारण आतमध्ये पूर्ण पाणी भरलंय. दुधाच्या भांड्याला धक्का लागला, दूध येणार आहे. बसल्या बसल्या विचार करा, आपल्याला कोणाचा धक्का लागला, काय बाहेर येतात? याचा अर्थ आतमध्ये काय भरलेलं आहे. हे जे आतमध्ये भरलेलं आहे ना, ते मुद असलं पाहिजे. त्याशिवाय असून उपयोग नाहीये, ते वाईट असून उपयोग नाहीये. कोणत्याही धक्क्यानी, याचा अर्थ कोणत्याही समोरच्या कृतीनी आपली प्रतिक्रिया कशी असते ते सांगतायत आपल्याला. मुद्गल असली पाहिजे. मुद म्हणजे आनंद ओसंडून वाहणारा असला पाहिजे. अर्थात हा तेव्हाच शक्य आहे जेव्हा आतमध्ये गच्च भरलेला असेल, तेव्हाच ओसंडून वाहणे नावाची गोष्ट आहे. इथं तो शब्द त्यांना त्या अर्थाने वापरायचा आहे, स्यंदमानम. याचा अर्थ तुझ्याजून ओसंडून वाहत आहे. ओसंडून केव्हा वाहतं? आता म्हटलं तसं आतमध्ये भरलेलं आहे. याचा अर्थ आपली क्षमता परिपूर्ण झाल्यानंतर इतरांच्यासाठी उपलब्ध असणे, असा त्यातला व्यापक अर्थ आहे. स्यंदमानम मरंदम. अशा प्रकारचा मकरंद तुझ्या जवळ आहे. अशा मकरंदानी त्या भरलेला असा प्रकारचा हे अरविंदा तुझ्याकरता बोलताय. काय म्हणताय? तव किमपि लिहंतो मंजू गुंजंतो भृंगाहा. त्या कमळाचा विचार आला.
की आपल्याला माहिती आहे सोबत भुंग्यांचा विचार येणार आहे. कसे आहेत ते भुंगे? मंजू गुंजंतू, अत्यंत मंजू अशा प्रकारचा म्हणजे आनंद देणारा अशा प्रकारचा गुंजारव ते करतायत. स्वतः तिथे येऊन पोहोचतायत, मकरंद प्राप्त करतायत आणि मकरंद प्राप्त करून तुझ्या आजूबाजूला जणू काही गुंजारव करत फिरत आहेत, जणू काही तुझी स्तुती करत आहेत असा भाव त्याच्यात वापरायचा आहे. आणखीन एक मजेदार शब्द वापरला, तव किमपि लिहंतो. लिहंत शब्दामध्ये भक्षण करणे एवढा सामान्य अर्थ आहे, पण लिहंतो शब्दाचा तो अर्थ तसा होत नाही. खातात ते मध या अर्थाने वापरला, पण लिहंतो शब्द वापरताना खाण्याच्या पदार्थाचे सुद्धा जे 4 प्रकार सांगितले, जसं आपल्याला भगवद्गीतेने सांगितलं, पचामी अन्नम चतुर्विधम, मी 4 प्रकारचं अन्न माणसाच्या शरीरात राहून जीवात्मा विश्वात्मा या अर्थाने किंवा वैश्वानर ज्याला शब्द वापरला, तो वैश्वानर स्वरूपामध्ये मी जीवाच्या आतमध्ये राहतो आणि तो विश्वात्मा जीवात्मा होऊन वैश्वानर होऊन आतमधलं सगळं भक्षण जेव्हा करतो तेव्हा मी 4 प्रकारचं अन्न खातो असं भगवान म्हणतात. मग स्वाभाविक विषय येतो 4 प्रकारचं कोणतं? भारतीय संस्कृतीने त्याच्यावर विस्तृत विवेचन केलं. 4 प्रकारचं अन्न आपण घेतो. खूप आता नाही पाहायचंय, पण प्रकार समजून घेऊ. पहिला प्रकार भक्ष सांगितला, म्हणजे खाण्याचा विषय. जे आपण पदार्थ चावून खातो, दातांच्या माध्यमातून चरवण ज्याचं केल्या जातं आणि मग जे पदार्थ खाल्ले जातात त्याला भक्ष असं म्हटलं. खाण्याचे पदार्थ पहिला प्रकार सांगितला. दुसरा सांगितला पेय पदार्थ, पिणे या अर्थाने. पाणी तर आहेच, पण बाकीचे जेवढे पातळ पदार्थ द्रव पदार्थ आपण घेतो, दूध असेल, वेगवेगळ्या फळांचे रस असतील किंवा सरबत ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारच्या गोष्टी असतील, या सगळ्यांना पेय असं म्हटलं जातं, कारण हे पिता येतात. तिसरे सांगितले, अर्थात ते चौथे खरं तर, मी मुद्दाम लिहंतो करता मागे पुढे करतो क्रम. चोष्य नावाचा प्रकार सांगितला, चोखून खाणे. म्हणजे ती वस्तू जशाला तशी पूर्ण नाही. आंबा जसा आपण चोखून खातो, खाऊन घेतो त्याला भाग आणि बाकीचं फेकून देतो, लिहंतो. हे जेव्हा वापरताना चौथा प्रकार अपेक्षित आहे त्यांना, लेह्य. लेह्य शब्दाचा अर्थ आहे चाटणे. जे पदार्थ चाटून खाल्ले जातात, ताटातून बोटानी उचलले जातात आणि जिभेवर चाटून खाल्ले जातात. पंचामृतासारखा पदार्थ असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी असतील, ज्याला आपण मेतकूट म्हणतो बनवलेलं ते असेल, असे जे पदार्थ जे चाटून खाल्ले जातात त्याला लेह्य म्हणतात. इथे लिहंतो म्हणताना तो अर्थ अपेक्षित आहे. तुम्हाला भुंग तसं कुठं करतो? भुंग तर खरं तर चोष्याशी जास्ती संबंधित आहे, कारण तो चोखून घेतोय, ओढून घेतोय त्यातून मध, नांगी आतमध्ये टाकली, मध ओढून घेतला, त्याला चोष्य न म्हणताना लेह्य का म्हटलं त्यातला भाव समजून घ्या. चाटणे नावाच्या प्रकारामध्ये जो आहे ना, तुम्ही बाकीच्या कोणत्याही पदार्थात भक्ष्यामध्ये सुद्धा पूर्ण खाल्लं जात नाही, काही ना काहीतरी गिळल्या जातं, ते शिल्लक राहिलेलं दुसऱ्या दिवशी फेकल्या जातं शरीरातून, याचा अर्थ ते उपयोगी पडत नाही. पेय पूर्ण आहे, पाणी तुम्ही पूर्ण पिऊ शकता. चोष्यमध्येही मगाशी सांगितलं तसं काही भाग फेकून दिला जातो. आंबा खाताना साल आणि कोय फेकून दिलेली आहे. लेह्यमध्ये तसं नाहीये, पूर्ण चाटून पुसून खाणे हा जो भाव आहे ना तो अपेक्षित आहे. आणि तसा मध ते घेतात अशा अर्थाने त्यांना म्हणायचंय. याचा अर्थ पूर्ण फायदा घेणे हा भाव समजून घ्या. मग त्यातून जो अर्थ सांगायचा आहे त्याच्या वेळी आपल्याला ते नेमकेपणे लक्षात येईल की असे ते भुंगे तुझ्यामधला तो ओसंडून वाहत असलेला मध पूर्णपणे लिहंतो, म्हणजे जो काही भक्षण करतात, पूर्णपणे प्राशन करतात, त्याला ग्रहण करतात. आणि हे एका बाजूला आहेत, हे काय करतात, हे तुझ्याकडून तो मध घेतात, त्याच्या बदल्यात तुझ्या आजूबाजूला मंजू गुंजंतू. एका प्रकारचे लोक आपल्याला सांगितले. दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत जगामध्ये. 2 प्रकारचे लोक आपल्याला भेटतात. हे सुभाषितकारांना सांगायचंय, हे अन्योक्तिकारांना सांगायचंय. आणि मग ते सांगत असताना 2 प्रकारचे लोक कोणते आहेत, अर्थात ते कुठपर्यंत सोबत आहेत, हे आता जे सांगितले ना ते भुंगे कमळाला तोपर्यंतच सोबत राहणार आहेत, तोपर्यंतच मंजू गुंजारव करणार आहेत जोपर्यंत स्यंदमानम मरंदम आहेत.
ही गोष्ट आहे ती समजून घ्यायची आहे. तुमच्याकडून काहीतरी लाभ होतोय आणि म्हणून गोड बोलणारे, हा जो पहिला गट आहे त्या गटाचं प्रतीक म्हणून भुंगे वापरले. भुंगे कुठपर्यंत राहतील? तलावाकडे नाही आलेले, ते कमळाकडे आले. आणि कमळाकडे सुद्धा कुठपर्यंत आले? जोपर्यंत कमळामध्ये मकरंद आहे तोपर्यंत. अगदी चंदमान असलेला असा मकरंद आहे म्हणून तर भुंगे आलेले आहेत. तिथं थोडुसाच असता तर आलेच नसते. तुमच्या जवळ भरभक्कम आहे, ते ओसंडून वाहतंय, तुम्ही देऊ शकताय म्हणून आलेले जे आहेत ना ते या पहिल्या गटातले आहेत. अर्थात हे कुठपर्यंत असतात? अगदी पार प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीने विचार केला. परमपूज्य भगवान जगद्गुरु आदिशंकराचार्य स्वामी महाराज आपल्या स्तोत्रात वर्णन करताना म्हणतात, यावत वित्तोपार्जन सक्तः तावत गृह परिवारे रक्तः. कुठपर्यंत तुमच्या घरामध्ये आवड आहे, कुठपर्यंत लोक तुमच्यावर प्रेम करतायत, तुम्ही घरच्यांचे रक्त म्हणजे आवडते कुठपर्यंत आहात, यावत वित्तोपार्जन सक्तः. जोपर्यंत तुम्ही पैसे मिळवताय, जोपर्यंत त्यांच्या सुखाचे साधन उपलब्ध करून देताय, तोपर्यंत तुमच्यावर प्रेम आहे. मग शांतपणे समजून घ्यायचा विचार आहे की ते तुमच्यावर आहे की तुम्ही निर्माण केलेल्या साधनांवर आहे. अर्थात हे घरात जाऊन घरातल्या सगळ्यांना सांगत फिरायची गोष्ट नाहीये, समजून घ्यायची गोष्ट आहे. पण हे लोक तोपर्यंतच प्रेम करतात. वाक्याचा उलटा अर्थ आहे, ज्या क्षणी तुमची ही साधन संपन्नता संपेल त्या क्षणी ते प्रेमही संपणार आहे. कारण ते त्या साधनांच्या सापेक्ष रीतीने आलेलं आहे. म्हणून ती जी रचना आचार्यांनी सांगितली, वेगवेगळ्या संतांनी सांगितली, वेगवेगळ्या कवींनी सांगितली, हिंदी भाषेमध्ये नाही का तशाच अर्थाची म्हण आपल्याला ऐकून माहिती आहे, सारा जग पूछेगा क्यों भाई कैसे जब तक आपके जेब में हो पैसे. जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये पैसे आहेत तोपर्यंत सगळे तुमचं कौतुक करणार आहेत, तुम्हाला विचारणार आहेत तुम्ही कसे आहात. कारण सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते. हा हिशोब आपल्याला नीतिशतकारांनी सांगितला की जगात जोपर्यंत उपयोग पैसा आहे ना, सगळे गुण तुम्हाला चिकटवले जातील. असे अनेक भुंगे तुमच्या आजूबाजूला येतील, गुंजारव करतील, बरं वाटेल तुम्हाला. निश्चित आनंदाची गोष्ट आहे. कोणाला स्तुती आवडते, प्रश्न नाहीये, पण ती स्तुती तुमची नाहीये, तुमच्यामुळे मिळत असलेल्या सुविधांची आहे. हा भाव एकदा व्यवस्थित लक्षात घेतला की मग दुसऱ्याकडे वळता येतं. पहिला गट हा आहे, हा वाईट नाहीच आहे. तुमच्याजवळ संपत्ती आहे, तुमच्याजवळ साधन संपन्नता आहे, ज्ञान आहे, जे काही त्यांना पाहिजे असेल अशा अर्थाने वापरा, ते तुमच्याजवळ आहे म्हणून तुमच्या मागे लागलेले आहेत. त्यानंतर त्या गोष्टींच्या प्राप्तीमुळे का होईना पण तुमची कौतुकाची गुणगान करत आहेत, काही हरकत नाही. हा एक गट असतो. पण दुसरा गट असतो तो जास्त महत्वाचा आहे. कवींना त्याच्याकडे लक्ष वेधायचंय आणि म्हणून पुढच्या याच्यामध्ये ते म्हणतात, दिशी दिशी निरपेक्ष स्थावकीनम विवृण्वन. दिशी दिशी सगळ्या दिशांमध्ये जिकडे जाईल तिकडे काय करतोय? निरपेक्ष. तो शब्द नेमका म्हणून वरच्याचा हिशोब खाली समजून घ्याय करता वरचे अपेक्षेने आलेले आहेत. सेंदमान मरंद आहे म्हणून आलेले आहेत. आता जो भेटलेला आहे दुसरा तो निरपेक्ष आहे. दोघे जण कमळाच्या जवळ आहेत, दोघही कमळापासून दोन गोष्टी स्वीकारतायत. एकाने मकरंद स्वीकारला, दुसऱ्याने सुगंध स्वीकारला. कारण कमळामध्ये या दोन्ही गोष्टी आहेत. एकाने मकरंद घेतला त्याच्या प्राशना करता, दुसऱ्याने सुगंध. पण गंमत अशी आहे, दुसरा जो सांगायचा आहे ना तो घेत नाही, तो पसरवतोय. आणि कुठे पसरवतोय? दिशी दिशी, जिकडे तिकडे सर्वत्र आसमंतामध्ये तुमचा सुगंध पसरवतोय, दिशी दिशी. आणि कशा करता? निरपेक्ष. त्याला काही नकोय त्याच्यातून, तो सुगंध त्याला मिळणार नाहीये. भुंग्यांचं पोट भरणार आहे. वारा ज्याच्याबद्दल वर्णन करताय तो वारा कमळाचा सुगंध पसरवतो. वाऱ्याला काय मिळतं? तुम्ही म्हणाल वाऱ्याला थोडा वेळ सुगंध नाही मिळत का? त्याचं उत्तर आहे तो थोडा वेळ पुरताच आहे, पसरवण्यापुरताच घेतलेला आहे. पुढं कुठं शिल्लक आहे? पुढं वारा तो सुगंध सोडून देणार आहे, लोकांपर्यंत नेऊन फक्त पोहोचवणार आहे. वारा त्या सुगंधाचा आस्वाद घेतो असा विषय नाहीये. नसला तो सुगंध वाऱ्याचं काहीच अडणार नाहीये, त्याचं वाहन चालूच आहे. रस्त्यामध्ये जेव्हा कमळं मिळाले तेव्हा त्या कमळांच्या सुगंधाला चार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या असलेल्या प्रस्रवित करण्याची, प्रसारित करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेचा उपयोग त्या वाऱ्याने केला. तेवढाच भाग त्याच्यात आहे. लाभाकरता नव्हता आला तो भाग त्यांना सांगायचा आहे. आणि म्हणून त्या निरपेक्ष स्थावकीर्णम विवृण्वन, सगळीकडे तुझा तो प्रसृत करतो परिमल,
मयम अन्यो, अन्य म्हणजे दुसरा. पहिला सांगितला भुंग्यासारखे. अन्य म्हणजे दुसरा जो असतो तो दुसरा तुझा जो मित्र आहे, तुझ्या सोबत असलेला आहे. परिमल, तुझा सुगंध पसरवणारा. बांधवो गंधवाह, वाऱ्याकरता किती सुंदर शब्द वापरलाय. गंध वाह, गंधाला वहन करून नेणारा, फुलाचा सुगंध सर्वत्र पसरवणारा तो जो आहे ना, तो खऱ्या अर्थाने बांधव आहे, बंधू आहे. संस्कृतमध्ये बंधू हा शब्द अत्यंत व्यापक आहे. जो प्रेमाने बांधून ठेवतो त्याला बंधू असं म्हणतात. खऱ्या अर्थाने आप्त तो आहे जो तुमच्या गुणांचं कीर्तन सर्वत्र करतो. काही अपेक्षा नाहीये त्याला. तुमच्यामधला चांगलेपणा सर्वत्र पोहोचवण्यासाठी जे सोबत येतात ना, ते खरे बांधव असतात. कवी आपल्याला ते सांगताय. आहेत भुंग्यांसारखे, येतील तुमच्या जवळ, तुमच्यातला मध घेतील. आनंदाची गोष्ट आहे, द्याई जरूर, हरकत नाही, दातृत्वाचा विषय आहे. पण ते गुंजारव जे करतील, तुमची जी स्तुती करतील ना, ती सापेक्ष असेल. वारा जो सुगंध पसरवेल तो निरपेक्ष असेल. आपल्या जीवनामध्ये आपण केलेल्या कार्याचा, कृतीचा सुगंध जे सर्वत्र पसरवतात आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय तुमचं मोठेपण जगापर्यंत पोहोचवतात, ते खरे बांधव असतात. ही रचना त्या कमळाच्या निमित्ताने कवी आपल्या समोर ठेवतायत. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.